आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये। तर पहा, धर्मदाय आयुक्तालय भरतीची ज्यावेळी परीक्षा झाली होती त्यावेळीच आपण व्हिडिओ तयार केला होता की तुमची आन्सर की ही 17 तारखेपर्यंत येऊ शकते आणि शेवटी आज आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही जर अजूनपर्यंत तुमचा स्कोर चेक केलेला नसेल तर तो चेक करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आपली आन्सर की पाहिली त्यांनी दिलेल्या नंबरवर त्यांची आन्सर की पाठवायची आहे। आता हे कशासाठी, तर जेव्हा विद्यार्थ्यांची आन्सर की माझ्यापर्यंत येईल त्यावेळी आपण अंदाज लावू शकतो की नेमके विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, काही रिस्पॉन्स शीटमध्ये प्रश्न चुकीचे आहेत का, काही पर्याय चुकीचे आहेत का, आणि पेपर जे आहेत ते आपले विविध शिफ्टमध्ये पार पडले, त्यामुळे कोणती शिफ्ट कठीण होती, कोणती शिफ्ट ही सोपी होती, हे आपल्याला कधी समजणार आहे, ज्यावेळी आपल्यापर्यंत रिस्पॉन्स शीट येतील। आणि तुम्हाला जर रिस्पॉन्स शीट नसेल पाठवायची तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचा स्कोर सुद्धा सांगू शकता। फक्त ज्या विद्यार्थ्यांची रिस्पॉन्स शीट येईल त्याच्याच बद्दल आपण पुढील जो आपला कट ऑफचा व्हिडिओ येणार आहे त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत। आता पहा, तुमची रिस्पॉन्स शीट जर तुम्ही डाउनलोड केली तर या नंबरवर पाठवा, आणि अजूनपर्यंत जर केलेली नसेल तर डाउनलोड कशी करायची आहे, आपल्याला सर्वात प्रथम आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा म्हणजे लॉगिन आयडी, त्यानंतर पासवर्ड टाकायचा, कॅप्चा फिल करायचा आहे आणि आपलं प्रोफाईल हे लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता। तुमच्या प्रोफाईलमध्ये सध्या रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेली आहे आणि जर काही त्यामध्ये चुका असतील तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट पाहिली ते पोलमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात। आपण नेमकंच आपल्या ग्रुपवर पोल टाकलेला आहे, जवळपास 90 उमेदवारांनी यामध्ये उत्तरं सुद्धा दिली, तर तुम्हीही या ग्रुपमध्ये जॉईन होऊन ह्या ज्या पोल आहे यामध्ये सहभागी होऊ शकता। यावरून आपल्याला कट ऑफचा एक अंदाज काढता येणार आहे। कट ऑफचा व्हिडिओ आज किंवा उद्यापर्यंत आपल्या चॅनलवर पोस्ट करण्यात येईल, म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता राहिला मुद्दा नॉर्मलायझेशनचा, तर नॉर्मलायझेशन बी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचं कारण असं की पेपर जे आहे ते विविध शिफ्टमध्ये आपले पार पडले होते। या ठिकाणी टाइम टेबलचा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता की पेपर जे आहेत ते आपले एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पार पडले, त्यामुळे सर्वांचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी होईल। मात्र ज्या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये झाला त्या पदाचं होणार नाही। जसं की स्टेनोग्राफरचा पेपर जर एका शिफ्टमध्ये पार पडलेला असेल तर त्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही। मात्र इन्स्पेक्टर जर आपण पाहिला तर इन्स्पेक्टरच्या एकापेक्षा जास्त शिफ्ट होत्या, त्यामुळेच या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे। तर अशा पद्धतीने समोर भविष्यात आपल्याला नॉर्मलायझेशन दिसेल। सध्या फक्त प्रथम उत्तर तालिका आलेली आहे, तुम्ही तुमची उत्तर तालिका चेक करा, त्यामधील तुमचे मार्क्स चेक करा आणि कमेंट करा की तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि रिस्पॉन्स शीट कोणत्या नंबरवर पाठवायची आहे। तर हा जो काही दिलेला नंबर आहे यावर तुम्ही टेलिग्राम करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, तुमची रिस्पॉन्स शीट या नंबरवर तुम्ही पाठवू शकता। यावर आधारित आपण लवकरच कट ऑफचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत, आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत तो तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की अवेलेबल झाली। ज्या विद्यार्थ्यांनी चेक केलेली नसेल त्यांनी चेक करून घ्या। तुमचे मित्रमैत्रिणी त्यांनी जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही ही माहिती पोहोचवू शकता। आन्सर कीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा आपण ती टाकलेली आहे।